नमस्कार मंडळी, मी मुग्धा गोडबोले. वाचन व्रताच्या पुढच्या भागात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. खूप दिवस झाले हे वाक्य बोलून, खूप अंतर पडलं. सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या आणि नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि आता मध्ये हा एवढा वेळ का गेला याचं खरं कारण सांगते. झालं असं की जी एक गोष्ट मी फक्त माझ्यापुरती सुरू केली होती, जे एक व्रत मी माझ्यापुरतं फक्त सुरू केलं होतं, त्याला माझ्या कल्पनेच्या पलीकडे प्रतिसाद मिळाला. मला अजिबात वाटलं नव्हतं की मी माझ्यापुरतं म्हणून जे काही वाचते, मला आवडतं ते वाचते, ते कुणीतरी ऐकत असेल, कुणाला तरी ते ऐकावंसं वाटत असेल. पण अक्षरशः म्हणजे फक्त पुणे, मुंबई, महाराष्ट्र एवढंच न राहता भारतभरात राहणारे मराठी लोक, इतकंच नाही तर परदेशात राहणाऱ्या सुद्धा कित्येक मराठी वाचकांनी मला भरभरून प्रतिसाद दिला, मला मेसेजेस पाठवले, फोन केले, त्यांचं लेखन पाठवलं. या सगळ्यांबद्दल मी अतिशय मनापासून सगळ्यांची आभारी आहे. त्याचा एक परिणाम असा झाला की अनेक व्हिडिओज माझ्याकडे आले, अनेक लेखकांनी, प्रकाशकांनी त्यांची पुस्तकं माझ्याकडे पाठवली. म्हणजे माझ्याकडे एवढा गठ्ठा जमलाय नवीन आलेल्या पुस्तकांचा. तर ती पुस्तकं वाचून त्यातलं आपण काय वाचूया याचा जरा एक शोध घ्यायला किंवा निवाडा करायला मला थोडासा वेळ लागत होता. तर त्यामुळे हा मधला सगळा वेळ गेला. पण दुसऱ्या बाजूनी अशी पुस्तकं माझ्याकडे येऊ देत, कारण मी श्रीमंत झाले असं वाटलं मला ह्या सगळ्या मधल्या काळात. मी थोडीशी थांबले याही कारणाने होते, कारण अनेकांनी मला ह्याच उपक्रमात आपण अजून काय करू शकू हेही सुचवलं. त्यातल्या काही कल्पना मला आवडल्या. एक कल्पना त्यातली अशी आहे जी मी नक्कीच करणार आहे, ते म्हणजे पुढच्या महिन्यापासून, म्हणजे नोव्हेंबर महिन्यापासून मी दर महिन्यात एक कार्यक्रम करणार आहे. ज्या कार्यक्रमामध्ये अर्थातच मी एकटी नसेन, माझ्या काही मित्रमैत्रिणी असतील ज्यांना तुम्ही आतापर्यंत बघितलं आहेत वाचनव्रतामध्ये, आणि इतरही जे अजूनही सहभागी होऊ इच्छितात त्यांच्यासाठी, त्यांच्याबरोबर. तर त्याचे विषय असे असणार आहेत की कधी एखादा कार्यक्रम हा एका विशिष्ट विषयाला धरून अनेक साहित्यिकांनी लिहिलेले वेगवेगळे लेख असा असेल. म्हणजे उदाहरणादाखल रवींद्र पिंगेंचा जेव्हा मी मासळी आणि सारस्वतांचं जेवण असा लेख वाचला होता, तेव्हा त्या अनुषंगाने तसेच इतरही लेखकांनी लिहिलेले काही लेख आहेत. तर त्या सगळ्यांचं एकत्रितपणे काहीतरी कंपायलेशन असं करून वाचूया असा एक विचार डोक्यात आहे. काही कार्यक्रम आम्ही एकाच लेखकाचे अनेक लेख अशा स्वरूपाचा करणार आहोत. काही कार्यक्रम एका विशिष्ट विषयाला धरून गाणी, कविता, लेख अशा स्वरूपाचा असेल. या सगळ्यासाठी मात्र मी मेंबरशिप आकारणार आहे. जी मेंबरशिप म्हणजे जी यूट्यूबची सगळ्यात कमी असते, 60 रुपये, तेवढीच असणार आहे. कारण माझी अशी इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांनी हे ऐकावं. तर त्यामुळे त्याला मात्र मेंबरशिप असेल, आणि ज्यांनी मेंबरशिप घेतली असेल त्यांनाच हे कार्यक्रम ऐकता येतील. पण बाकी वाचनव्रताचे हे जे नेहमीचे व्हिडिओज आहेत ते मी करतच राहणार आहे. कदाचित ते रोज नाही होऊ शकणार, पण माझ्या व्यतिरिक्त इतर अनेकांनीही यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. त्याच्यामुळे कधी कधी ते व्हिडिओज बघून त्यात बारीकसं काही एडिटिंग असतं ते करून ते शेअर करण्याचा सुद्धा एक वेळ लागतो. या सगळ्यासाठी मी कदाचित आता थोडीशी टेक्निकल टीमही जमवण्याचा प्रयत्न करते. पण तरी यातला साधेपणा कुठे जाऊ नये असं मला वाटतं. कारण शेवटी या सगळ्याच्या मुळाशी वाचन, साहित्य, ज्यातून मला शांत वाटतं, जे मला मेडिटेशन आहे असं वाटतं, ते मला हरवू द्यायचं नाहीये. त्यामुळे ह्याचं स्वरूप कधीही ह्याच्यापेक्षा फार चकचकीत असेल असं मला वाटत नाही. मी यातच समाधानी आहे आणि मी हे असंच करू शकणार आहे. तर लवकरच भेटूया वाचनव्रताच्या पुढच्या भागात. दिवाळीनंतर पुन्हा एकदा जोमाने हे व्रत सुरू करूया. तुम्ही सगळे बरोबर आहातच, पण या पुढचेही व्हिडिओज बघाल, ऐकत राहाल, सूचना करत राहाल अशी अपेक्षा आहे. पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आणि धन्यवाद.